तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचे मस्त वडे करूया उपासासाठी. तर तुम्ही पाहू शकता बटाटा मस्त शिजून पुश करून टाकलाय बघा. हिरवी मिरची, कूट शेंगदाण्याचा, मीठ, सगळं चवीपुरतं मीठ टाकलंय बघा. तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं कूट ते सगळं टाकलंय. आपण एक जीव करून घ्यायचा बघा आणि मस्त कालवायचं. त्याची गोल असे मस्त वडे करायचे बघा साबुदाण्याचे उपासासाठी बरं का. तुम्ही पाहू शकता. आता हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे वडे करून घेतलेत बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. आपण आता तेलात फ्राय करणार आहेत बरं का. पाहू शकता आता आपण पॅन ठेवलाय बघा फ्राय करण्यासाठी उपवासासाठी वडे. कोण पडला काय आणखी आणि इकडं कोण पडला आणखी कोण पडला काय तुम्ही बघू शकता. आता आपण तेल उकळू द्यायचं बरं का. तुम्ही बघू शकता का तेलाला उकळी आली बघा. हे बघा पाहू शकता का तेलाला किती सुंदर उकळी आली. आता आपण वड्या सोडूया त्याच्यात. शाबूच्या वड्या. खूप सोपे आहेत बरं का. तुम्ही करून पाहू शकता बरं का. कारण उपासाच्या दिवसातच करतात बघा. 9 दिवसाचे उपास तुमचे अजून एकादश काय असतात ना त्यावेळेसच करते. घरगुती सुद्धा तुम्ही घरात करू शकता तुम्हाला कधी खायची असेल तर. जास्त काळे पण होऊ द्यायचे नाही बरं का. स्लो ह्याच्यावर फ्राय करायची बरं का. कुठला पण पदार्थ तळताना ना स्लो गॅस करायचा. कारण आतल्यात मग चांगलं शिस्त बघा ते. त्याला आमच्या भुका लागल्या तुमचं काय वहिनी पटापटा करायचं. तिला माणूस भूक येऊन गेलंय काय करावं आता सकाळ जर पाहताय. काय म्हणून फिरायला
बघू शकता तुम्ही. आता आपण ते बाहेर काढत आहे. असे पटपट काढून घ्यायचे बघा आपल्याला. किती सुंदर फुगलेत बघा तुम्ही बघू शकता. खूप सोपे रेसिपी आहे बघा, हे तुम्ही करू शकता बघा. अशा आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचे बघा. जरा झोपून टाकायचं बरं का, अंगावर उडतं कारण ते. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत बघा शाबूचे वडे. ह्याच्यावर दह्याबरोबर खायचे बरं का. तुम्ही चटणी पण करू शकता बरं का. नारळाची चटणी केली तरी चालते. शेंगदाण्याची असं दही फोडणी द्यायची बघा, महाद्यासारखं करायचं, शेंगदाणा बेसनसारखं करायचं, त्याच्याबरोबर खाल्ली तरी चालते. तुम्हाला आमचं वडे आवडले असे शाबूचे तर आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद येशूला. आमेन.